सर काय सांगाल आज नगरसेवक राहुल भोसले यांच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कशा पद्धतीने ह्या मेळाव्याला प्रतिसाद? राहुल भाऊ भोसलेंशी ज्यावेळेला आम्ही टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलचं या रोजगार मेळाव्याच्या संदर्भात जी त्यांना अपॉर्च्युनिटी आहे कंपनीमध्ये तरुण मुलींना सामावून घेण्याची, याबद्दल मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली की आपल्याला जास्त प्रमाणामध्ये इनटेक घ्यायचं आहे आणि मुलांचं कौशल्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या 2 स्कीम आहे, नॅप्स आणि नॅट्स, तर या दोन्ही स्कीमच्या अंतर्गत आपण घेऊ शकतो. तर तुमच्या इथं जर तुम्ही हा आयोजन केलं तर आपण चांगल्या पद्धतीने त्याला लोकांना संधी देऊ शकतो. तर राहुल भाऊंनी त्यानुसार नियोजन केलं आणि आज त्याला उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे. आत्तापर्यंतच जवळजवळ 40च्या पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी व्हिजिट केली आणि पात्र उमेदवारांना आपण त्यांचे ऑफर लेटर पण लगेचच भाऊंच्या आणि टीमच्या हस्ते दिलेले आहेत. जे उमेदवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत संदर्भामध्ये त्यांची पात्रता कशी असायला पाहिजे म्हणतात? याच्यामध्ये आपण काय करतो की 12वी पास झालेले मुलींना आपण नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमच्या अंतर्गत त्यांना 3 वर्षाचा डिप्लोमा देतो. त्याचं वय 23 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला आपण 3 वर्षाचा डिप्लोमा देतो. जे पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी आहे, डीम युनिव्हर्सिटी, या डीम युनिव्हर्सिटीचा त्यांना डिप्लोमा देतो. त्याची सर्व फी कंपनी भरते. कॅन्डिडेटला येण्या जाण्यासाठी जो खर्च आहे ट्रान्सपोर्टेशनचा ते कंपनीमार्फत होतो आणि त्याचबरोबरीने त्यांना जेवणाची आणि चहा नाश्त्याची सोय पण कंपनीतर्फे केली जाते. हे संपूर्ण सुविधा या शहरातील उमेदवारांसाठीच आहे का इतर शहरातील उमेदवारांसाठी? ह्याची संधी आपण कंपनीतर्फे जी आपली रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती आपली गेटवर जशी असते, तर या आता स्कीममध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान करतो आहे. आणि आत्ता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण मी सांगू इच्छितो की या ज्यांच्यापर्यंत हे मेसेज पोचतो आहे त्यांनी टाटा मोटर्सशी संपर्क साधलं तर निश्चितपणे आपल्या सर्व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याच्यामध्ये या रोजगार मेळाव्यामध्ये किती संस्था सहभागी घेतलेल्या आहेत? आत्तापर्यंत आपण जसं या नेहरू नगर भागामध्ये राहुल भोसलेंच्या माध्यमातून केलं आहे, आपण कासरवाडीला पण श्यामअण्णा लांडेंच्या माध्यमातून केलं आणि पुणे ग्रामीणमध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी आपण असे मेळावे आयोजित केले. आजच आता 4 ठिकाणी मेळावे चालू आहे. राजगुरुनगरला पण आहे, काल वाघोलीलाही झालेला आहे आणि पुढेही आता घोडेगावला नियोजित आहे आणि इथं मावळमध्ये पण घेणार आहोत. तर आज खऱ्या अर्थाने राहुल भोसले यांनी जो आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आपण युवकांना काय संदेश देणार? युवकांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही 12वी नंतर जरी पहिल्या वर्षामध्ये BAला असला किंवा BComच्या पहिल्या वर्षात असला किंवा BScच्या पहिल्या वर्षात असला, तुम्ही 12वीच्या बेसवर जर याच्यामध्ये संधी घेतली तर तुम्हाला कौशल्य वाढवण्याची संधी असेल. कारण टाटा मोटर्स ही नावाजलेली कंपनी आहे आणि इंडस्ट्री 4.0च्या माध्यमातून ज्या काही तंत्रज्ञानामध्ये बदल झालेले त्या बदलाला सामोरं जाण्याची आपल्यामध्ये स्किल निर्माण होण्यासाठी टाटा मोटर्स ही आपल्याला संधी उपलब्ध करून देत आहे. त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. कारण येणारा काळ हा कौशल्याचा काळ आहे. या काळामध्ये आपल्याला जर कौशल्य वाढलं तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या जीवनाला सुखकर करण्यासाठी होईल आणि टाटा मोटर्स त्याच्यामध्ये आपल्या बरोबरीने ताकदीने आपल्याला ही सर्व साथ देण्यासाठी उपलब्ध आहे.